तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मा प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजी उपमा नाढळे यहलोकी भवसिंधुशी बांधिला सेतुजीने अनाथा दिनाकारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्मा ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे हनुमानवी दिव्य रूपे चिकेली न त्यागिती दिव्य लोकाशी मिली मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे पाप पुण्यांगी घेतले जडो निवर्मनेने कोण करिता तो तुका म्हणे गेले व्यर्थ वायावीन जैसा मृगशन मृगजळी पाप पुण्यांगी घेतले जडून वर्मनेने कोण करिता तो जगद्गुरु तुकोबारा आहे. या अभंगातून अभंग छोटा आहे 3 चरणाचा. आवाज येतो का व्यवस्थित? हा महायोगपीठे तटी भीमारथ्यां वरं पुंडरीकाय दातुं निन्द्रे समागततिष्ठान्तमानन्दकन्दं ब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. तर जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात का तुम्ही मूळची मुक्तच होती. मुक्त होता परी बळे झाला बुद्ध घेऊन या छंद माझे माझे. आता ही भाषा सहज बोलणे इथे उपदेश नाही का? साधूचं सहज बोलणं. तुका तरी सहज बोले तेथे वेदांत वाये पाणी. तुकाराम महाराज सहज बोलतात का तुम्ही मूळची मुक्त होती. बद्ध कशामुळे झालो आपण? आपल्याला कोणा बांधलं? एखाद्या माणसानं झाडाला कवळी घातली. एखाद्या माणसानं झाडाला कवळी घातली म्हणला मला सोडा मला सोडा मला सोडा. आता झाडानं त्याला धरलं का त्यानं झाडाला धरलंय? कसं जीवाचं झालं. मूळ जीवाचा जर अभ्यास केला, आपलं मूळ जे स्वरूप आहे आत्मस्वरूप हे कसं आहे? याला काय ते मुक्तच आहे ना. मूळ जे आपलं हे स्वरूप मुक्त आहे, पण तो कशामुळे बद्ध झाला का? माझं 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 माझं. शरीराला माझं म्हणतो आणि शरीराच्या संबंधानं सगळ्याला माझंच म्हणतोय ना. जे बांधण्याचं कारण आहे माझं.
आणि माझं म्हणलं का दुःख आहे, आणि सगळं भगवंताचं आहे म्हणलं. आता अज्ञानामुळं माझं म्हणतो ना तो. अज्ञानामुळं तो देहालाच मी म्हणतो, आणि देहाच्या संबंधानं मग सगळं चालं ना. आणि मूळचा स्वरूपानं पाहिलं तर आत्मा मुक्तच आहे ना. पण आत्मा हे आपलं स्वरूप आहे आपल्याला काय माहिती नाही का. आपण माळ घालायच्या अगोदर ऐकलं असतं ना कुठंतरी आत्मा अमर आहे. हां, आत्मा मरत नाही ऐकलं असतं कथा कीर्तनातून. परंतु आत्मा हे आपलं स्वरूप हे काय माहिती आपल्याला होतं का माहिती. महावाक्य आत्म्याचं आणि आपलं काय नातं आहे. आत्मा हाच देव आहे हे माहिती होतं का. वाचनात गेला असं आत्मसाक्षात्कार, ब्रह्म साक्षात्कार, पण सगळं अज्ञानात होतं ना. देवाच्या ठिकाणी घोर अज्ञानी, घोर अज्ञानी. आणि मग जगद्गुरु तुकोबा सांगतात, अरे बाबा तू मुक्त आहे. ते नाही का कुंभाराचं गाढव, कुंभाराचं गाढव रोजच्या जागेवर न्यायचं आणि फक्त त्याच्या पायाला हात लावायचं. ते रात्रभर तिनं हालत नाही. त्याला असं वाटलं आपल्याला बांधलं. तुम्हाला जरी दृष्टांत किरकोळ वाटत असला पण तो एकदम परफेक्ट आहे आपल्याला. हा, मग आपलं तसं देण्यापेक्षा तरी काय आहे. आपल्याला असं वाटतं आपण जन्मतोय, आपण मरतोय, कारण संस्कार झाले ना. अनंत जन्मीचे संस्कार झाले ना आपल्यावर. आणि त्या गाढवाला सवय झाली ना कायमची, रोजची सवय झाली त्याला पायाला. हा त्याच्या रोजच्या जागेवर न्यायचं आणि फक्त पायाला हात लावला का बेस्ट पैकी. त्याला असं वाटतं बांधलंच आपल्याला नाही का. आता बांधले का त्याला नाही ना. आता गाढव अगोदर मुक्तच होतं ना. मुक्त म्हणजे बांधेल नव्हतं याचा अर्थ घ्यायचा असा. आणि आता बांधले का नाही ना. तसं ते मग मी माझे कल्पनेने झालोसे पांगुळ. कल्पना आहे जीवाच्या ठिकाणी. मी माझं, मी माझं, मी माझं, मी माझं, मी माझं. हा, जीवाच्या ठिकाणी मी माझं. आपल्याला कोणा बांधलं, आपणच आपल्याला बांधून घेतलं ना. हो, तिने का दोघं जण चालले होते नदीला, पूर आला. एक जण म्हणे लय मोठी घोंगडी वाहून चालली, धर जाय म्हणे तेवढी आण. पुरामध्ये त्यांना काय वाटलं, घोंगडी वाहून चालली तेवढी आण म्हणले. किती भारी घोंगडी. टाकली एक जणांना उडी आणि गेला धरायला. ती होती अस्वल. त्या अस्वलीनं घातली याला कवळी. आता अस्वलीनं कवळी घातली, सोडीत असते की. अस्वलीनं कवळी घातल्यावर सोडीत असते का ती. मग मित्र म्हणायचा, अरे तू कमली को छोड.
म्हणजे घोंगडीला सोड. तो म्हणायचा कमली म्हणजे सोडती नाही ना. तो म्हणायचं कमली, अरे मी सोडितो कमलीला, पण कमलीनं मला सोडलं पाहिजे ना. तसं ह्या जीवाचं झालंय. अनंत जन्मीचे संस्कार झाली. मी देहाच्या संबंधाना माझं ते आहे ना बोधले महाराजांच्या अभंगामध्ये, सावध होई बापा काळ लागला मापा, त्रिकुट कोसल्याने घर सायाशे केले, दोन्ही दारे लिंपोनी आत कोंडू कोंडू मेले, सावध होई बापा काळ लागला मापा, सावध होई बापा काळ लागला मापा. आता ही दोन्ही दारं कोणती? दोन्ही दारे लिंपोनी आते. त्याच्या कोसला किडा असतो, ते काठ्याचं घरचं असतं, पाहिलं असेल ना. दोन्ही दारं पॅक करेला असते, तो आतमध्ये असतो. आता दोन्ही दारं लिंपोनिया म्हणजे पॅक करून मग आतमध्ये जगन का तो? आता कोंडू कोंडू मेले म्हणलं ना, तसं आपण हे दोन्ही दारं पॅक केले, मी माझं कोणती दारं, आणि मग चालेल दुःख भोगायचं काम, नाही का. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोण. आणि मग जर जीव शरण गेला संतांना, आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे, कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड. जीव जर भगवंताला शरण गेला, भगवंताच्या कृपेनं संत भेटले, तर मग संत आपल्याला सांगतील का बाबा तू मुक्त होता, बळे झाला बद्ध. कशामुळं? घेऊन या छंद घेतला जीवाना. जीव प्रपंचाचा छंद घेतो का भजनाचा छंद घेतो? हा ना. अभंग लवकर पाठ होतं का शिव्या लवकर पाठ होतं? एकदा शिवी ऐकली का पाठ होती लगेच, म्हणजे पोरांची. हां, तसा मंत्र पाठ करा बरं म्हणे एकदा लगेच ऐकून. पाठ करून देणार नाही राहत येळाला. जगात गुरु तुको बऱ्याच सोपं सांगतात आपलं, बाबा अरे तुम्ही मुक्तच होती, मुक्त होता परिबळे झाला बद्ध. बद्ध म्हणजे काय? बद्ध शब्दाचा अर्थ काय? मुक्त शब्दाचा अर्थ काय? मी देह म्हणजे बद्ध आणि मी आत्मरूप म्हणजे मुक्त. किती सोपं आहे बारीक पाहिलं तर. जो म्हणला ना मी आत्मस्वरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, शिवस्वरूप आहे, देवाचं माझं नाथ आहे, तो मुक्त. संत म्हणतात ना मग बळीयाची अंकित आम्ही झालो बळीवंत. आम्ही देवाचे, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. म्हणजे अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा. देवाशी नातं जोडलं आणि ते नातं जोडण्याचं काम संत करत असतात. बाबाजीने स्वप्नी येऊनी तुका याला अनुग्रह दिला निज प्रीती. त्या अनुग्रहाच्या द्वारे महावाक्याच्या द्वारे आपलं आणि देवाचं नातं जोडून देतात. तोच काय म्हणायला लागतो मग, मी वासुदेव तत्वता. म्हणजे आता झाला का नाही मुक्त? मग किती खर्च आला? मुक्त व्हायला खर्च किती आला? परमार्थ काय? हां,
वर्माना गेलं तर परमार्थ काय? वर्माना गेलं तर खर्च किती आला? अहो बटन दाबलं का पाणी येतं, काय लय आत बाईचं काम, पण युक्ती आहे ना. तसं जी हे संतांकडे युक्ती असती. मोठीचं बटन दाबलं का पाणी दिवसभर चालतंय. काय ते काय असं नाडा लावून ओढायचंय का थोडंच? तसं इकडे युक्तीच आहे ना. मग का म्हणे नेनो युक्तीची या खोली. हा, संतांकडे युक्ती असती, वर्म असतं. काय वर्म आहे नुसतं, काय काय ते महात्मे हातावर साळ घ्यायची ना, अशी चोळायची, ठोकायची 2-3. आता फेरा म्हणले कोणी, किती बुलडोझर लागले म्हणले याला. लग्नात तांदूळच का असतात म्हणले, अध्यात्म आहे म्हणले. या तांदळासारखी व्हा. तांदूळ उगाते का म्हणले, म्हणजे तुम्ही परत जन्म मरणाच्या राड्यात पडू नका. या तांदळासारखी व्हा. तुम्ही मुक्तची. तांदूळ उतरत असतो का? अध्यात्म आहे त्याच्यामध्ये. तांदूळच का लग्नामध्ये टाकायला, औक्षणालाच तांदूळ का? त्याच्यामध्ये अध्यात्म आहे ना. त्याच्या वरचं हे निघालं म्हणजे वासना, वरचं साल म्हणजे वासना, ती नष्ट झाली का ती उतरत नाही. तसं एकदा जीव मुक्त झाला तर तो पुन्हा जन्माला येत नाही. म्हणून प्रथम चरणात महाराज सांगतात तुम्ही मुक्त आहे. बळच घेतलंय दुसऱ्याचं ओझं, त्या याच्यासारखं, पीटी सारखं. सगळ्यांनी उदाहरण ऐकलेलं आहे पीटीचं. 2 मित्र चालले होते, भली मोठी अशी मिलिटरीवाल्यांसारखी पीटी. तो उतरला दौंडमध्ये, म्हणला मी लघवी करून येतो. तर लघवीला उतरला तर तो आलाच नाही. निघाली गाडी रेल्वे. मग हा म्हणला ही पीटी आपलीच ना. आता हिची होती का ती? त्याला असं वाटलं काय याच्यामध्ये आता एवढी मोठी पीटी म्हणल्यावर. झालं ना त्याच्या मनामध्ये सगळं सुरू, असं करू तसं करू, हे करू ते करू. आता याच्यात काय असन आणि किती पैसे असन आणि किती सोनं असन. तो आलाच नाही. आता काही विषय नाही राहिला ना. पण पीटी याची का? तसे शरीर आपलं स्वरूप आहे का? नाही ना. हा, देवी दिला दे भजना गोमटा. अरे देवाना दिलाय तो भजन करायला. वसना 5 जणांचा मिळून दिलाय तो. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. जेने तू जोडशी नारायण. किती काय गाथ आहे व. जेने तू जोडशी नारायण. ह्या शरीरानं देव जोडता येतो ना हो. जोडता येतो म्हणजे ज्ञान करून घेता येते. किती आपण काय हा शरीरा येणे सरे किंबहुना येरझारी चिरा पडे. काय ज्ञान फार महत्वाचं असतं. आणि सर्वसामान्य जीवाला कोणी सांगत नाही हो. हे ज्ञान सोपं करून नाही कोणी सांगत. अवघड करून सांगणारे तर फुटाफुटावर भेटतील. तुला काय जमत आणि तुला कुठं जमत असतं का ते? तिला अवघड राहतं म्हणायचं. त्याला ते रागन रागिनीन ते तालन सुरण तसं कुठं देवाला कळत असतं का? अरे देव का त्याचं भुकेलेलं आहे का? नाही भुकेला तयाविन विठ्ठल. येईल तैसा बोल रामकृष्ण, नाही का? रामकृष्ण टाव नित्य फोडी. अरे तो समोर येऊन उभा राहील ना त्याच्या नावाचा नावा फोडल्यावर. त्याला काय वरते करून या तोंड, हका मारी तो प्रचंड. ते राग म्हणायला लागले. लई काही काही लय राग राग म्हणते ना महाराज. त्यांना म्हणले वरते करून या तोंड, हका मारी तो प्रचंड. राग आळवितो नाना, गातो काय ते कळे ना.
जे आशा धरुनी म्हणी काही देईल म्हणून, नाही का. तात्पर्य फार शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे कोसले, शरीरे साध्य केले हो शरीरे साधिले परब्रह्म, शरीर उत्तम सांग. या शरीराना किती सुट्ट करून सांगितलं. शरीरे साधले परब्रह्म, या शरीराना परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होती. आता हे शरीर नसतं तर आपल्याला हे सांगितलेलं कळलं असतं का. आता गायला जाऊन सांगा बरं तुम्ही, रात्रभर सांगा एखाद्या गाईच्या कानात जाऊन, तिला कळन का. तिला एका लातात पार कुठं उडून देईन. जरी गरीब असली पण तिला ज्ञान नाही ना होणार त्याच्यावाला. कुत्र्याला सांगा, मांजराला सांगा, कोणाला सांगा ना. अहो भगवंतांना बुद्धी दिलीच नाही ना, त्यांचा काय दोष आहे. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. त्यांचा काय दोष आहे त्याच्यामध्ये, त्या भोगयोनी आहे. त्यांना पाप पुण्य नसतं अजिबात. पाप पुण्य आपल्याला आहे, आपल्याला कळत आहे. आपल्याला देवाना बुद्धी दिली ना. असे आपल्याला भगवंताना हे उत्तम काया दिली, उत्तम बुद्धी दिली. संत भेटले, त्या संतांनी आपल्याला काय सांगितलं, तू मुक्त आहे बाळा. कोणा बांधलंय तुला, नाही का. त्याला काय ते गाढवासारखंच नाही झालं तर काय, गाढवा दृष्टांत परफेक्ट आहे. हा रात्रभर हालत नाही म्हणजे काय ती. आणि काहीच केलं नाही, नुसतं हात लावलं पायाला. आणि तसं आपल्याला तरी काय केलं, काय काय असे काय नट बॉल्ट खोलून मोकळं केलं काय आपल्याला. बांधलेलं होतं आपल्याला नट बॉल्टानं कुठं चराटाना. स्वस्वरूपाचं ज्ञान करून दिलं का फार सोपा परमार्थ आहे. बाबा म्हणायचे पोटभर नाव गडीत का परमार्थ सोपा आहे, फक्त रीत कळली पाहिजे. आणि रीत करायची ठरली तर कोणाच तरी मांडव खालून जावं लागेल. ते म्हणायचे त्याला लग्न करायचं आहे ना पोरीचं, त्याला कोणाचं तरी मांडव खाली म्हणजे कोणाच तरी लग्नाला जावं लागेल. आणि ते सगळं पाहिलं का रीत कळलं ना त्याला पोरीचं लग्न कसं करायचं. स्वराती बसून फार स्वराती बसून पाहावं लागेल त्याला. याला रीत म्हणतात. मांडे करायचे ठरले तर एखाद्या बाईच्या पाया पडावं लागेल. असं जमन का तसं नाही जमायचं. मांडे करायचे ठरले तर एखाद्या बाईच्या पाया पडावं लागेल, मग ती रीत सांगन ना. नाही तर मग येणं जर वरून पुरण घातला ना आतमध्ये पीठ घातलं तर जमन का मांडी. जन्मजातीन जमणार नाही ना. इथं तसंच येतं, काय वेगळं आहे. चुकले वर्म फेरा पडे. वर्म चुकलं तर किती दिवसांना मांडी होती. नाही ना म्हणा, होऊच शकत नाही, होणारच नाही. इथं तरी कसं काय जीवमुक्त होईन. कर्मकांडच करीत बसला आयुष्यभर दुसरेच उद्योग करीत बसला, त्याला जर हे ज्ञान नाही प्राप्त झालं ना. म्हणून म्हणलं ना ते ज्ञान पैगा बरं. त्याला राजविद्या म्हणले, राजयोग म्हणले, ब्रह्मविद्या म्हणले, सगळ्यात श्रेष्ठ म्हणले. ज्ञानी विनयके उपाय करीशी जितुके. झाला ना विषय आपला. काय झाली ज्ञानेश्वरी सपाट. हा हे ज्ञानाशिवाय किती उपाय कर, तू त्या फांदीवर नुसता फिरत राहशील. जन्म मरण जन्म मरण जन्म मरण चालू ते घर के कवर आंधळ्यावर, नाही का. कोण बाहेर काढीन याला, कोण मुक्त करीन. उजेड असला तर पटकन आपण जाऊन येऊ ना. कुठं अंधारात जाता येईन का आता. तसाच विषय फार विषय सोपाय समजून जर घेतला तर तो गळी उतारला पाहिजे आपल्या. आणि सांगणारांना सोयीवार सांगितलं पाहिजे, ऐकणारांना त्याच्या बुद्धीत हेच झालं पाहिजे, गाठीच सुटल्या पाहिजे त्याच्यावाल्या. अरे आपण खरंच मोकळेच होतो.
स्वरूपानं मोकळीच होतो ना आपण. आपलं स्वरूप तर अमर आहे, अविनाशी आहे. आपल्याला मरण आहे का देहाला मरण आहे? हा, पण देहाला माझं म्हणून नका ना म्हणले. साधन म्हणून ठीक आहे, पण स्वरूप नाही ना. न म्हणा देह माझा, मग वरवसा कळेल. अमर आहा खरे कृपा खोटी, न म्हणा देह मा. लय अभंग भारी काही काही. प्रथम चरणात महाराज म्हणले, तुम्ही मुक्त होते परी बळी झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. केवळ माझं माझं म्हटल्यामुळं, माझं हे माझं ते माझं, अपपर भावे आपल्या ठिकाणी नाही का. भेद आहे जीवाच्या ठिकाणी, आणि इथं भेद आहे, अमंगळ आहे ना भेद. म्हणून बद्ध होण्याला कारण माझं माझं छंद घेतला. मग आता काय करायचं? छंदच घ्यायचा आता विना, फक्त देवाचा घ्यायचा, सुटला ना. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. मग गोविंद ते काया भेद नाही, म्हणजे गाथ्यातच उत्तर सापडला नाही याचं. लागला नामाचा छंद. अरे नामाचा छंद लागला का सुटला ना तो. आता त्याचे शरीर सुद्धा गोविंदमय होत आहे ना, ब्रह्मरूप होत असताना. मग या कीर्तनाना हा, जे वर्माना गेलं तर फार सोपा आहे परमार्थ. फक्त समजून घेतला पाहिजे, बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे, समजून घ्यायचा विषय. देवाचं दर्शन म्हणजे देवाचं स्वरूपाचं ज्ञान. काय करून घ्यायचं? आता ज्ञानच करून घ्यायचं ना आपल्याला. आणि मग उपासना तेच करते, नामस्मरणही तेच करतं, दृढ होतं ना ते ज्ञान. आता आपलं हे ज्ञान तर झालंय आपल्याला, ज्या दिवशी प्रसाद मिळाला त्या दिवशी, पण दृढ होत नाही ना, निश्चय होत नाही ना बुद्धीचा. म्हणून सांगावंच लागत असतं, तेच तेच सांगतच राहावं लागतं, मग त्याचा निश्चय होत असतो. आता अर्जुनाला एकदा सांगितलं ना, मग 18 अध्याय एवढं काय सांगायची गरज होती? हा, युक्ती प्रयुक्ती दृष्टांत काहीतरी वेगवेगळ्या युक्ती प्रयुक्तीना तेच सांगायचं असतं का तू ब्रह्मरूपी. एक महावाक्य सांगण्याकरता एवढी गीता आहे, एवढे ग्रंथ आहे. किती ग्रंथ आहे? जन्मजातीन ग्रंथाचे नाव आहे माहिती नाही आपल्याला किती. आपल्याला असं वाटतं आपण लय वाचलंय. किती वाचले असतील गाडीवर लय झालं. पण सगळे शास्त्र काय सांगतंय? वेद शास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन. काय हरिपाठ आहे का काय आहे का काय? फक्त नामस्मरण करायचं, नामचिंतन करायचं, छंद घेऊन टाकायचा. भगवंताच्या छंदानं एवढे संत मुक्तच झाले ना हो, ज्यांनी ज्यांनी छंद घेतला त्यांनी. आणि मग जर नामाचा छंद घेतला तर पाप पुण्य अंगी घेतले जडून, वर्मनेने कोण करिता तो. मग मी लय पापी आहे, मी लय पुण्यवान केलं, पण मी राहिलाच ना. मग तो मी राहिला, पुण्य जरी केलं तर श्रीमंताच्या घरात जन्म भेटन, बाकी जन्म काय बापाला चुकन का? आणि इकडे बायलाचा भेटन, काय फरक पडायचा आहे तरी. बीडी सोन्याची काय लोखंडाची काय? बीडीची आहे ना ती. त्याला जन्म मिळाला एवढंच आहे. तर थोडं आपण कुपनाचे तांदूळ खात होतो, तो बासमती खाईन, पण तांदूळच खाईन ना का पैसे खाईन. हा, म्हणजे पाप काय आणि पुण्य काय. आपण तो जर ब्रह्मरूप झाला तर हा, म्हणजे त्याचं उत्तरच आहे ना, पाप पुण्य अंगी घेतले जडून.
ते म्हणणार मग पुण्याबद्दल तर आपण इतकं बोललो माग, पापाबद्दल इतकं बोललो, पण हा मी राहिला ना, हा मग ते पुण्य मी करतो, मी पंगत दिली, तो अहंकार तयार होतो ना त्याच्यावाला. हा, तो अहंकार मातीत घालतो. माती पाविजे ते शुद्ध पुण्य म्हणलंय ना. आणि जर आपलं शुद्ध पुण्य झालं समजा, आणि मग हे पुण्याचं आपल्याला संतांकडे नेऊन घालतं ना, आणि मग संतांकडून ते ज्ञान प्राप्त होतं. का म्हणे आम्ही झालो अग्निरूप. अग्नीमध्ये काही टाका, जुने कपडे टाका, चपला टाका, प्लॅस्टिक टाका, प्लॅस्टिकच्या पिशव्या टाका, नाही तर मग पैसे टाका. तसं भगवंताचं ज्ञानाग्नी जर लागला तर मग काय, का म्हणे आम्ही झालो अग्निरूप. मग नाही पापन पुण्य त्याला हे करत, मग पाप पुण्य त्याला काही होत नाही. ब्रह्मरूप झाल्यानंतर पाप पुण्य काही लागत नाही. अंगी घेतले जडून, जडून घेतलं त्यानं फार, नाही का. संत जरी म्हणले अरे बाबा तू वासुदेव स्वरूप आहे, तर म्हणतो नाही नाही मी तर लई नालायक, नाही का. संत म्हणतो अरे तू देव स्वरूप आहे, नाही का. त्याला पटतच नाही ना, त्याला पटत नाही ना. हा, त्याला असं म्हणलेलं परवडत, तुला पेताडे ते परवडत त्याला. मूर्ख म्हणलं परवडन त्याला, पण देव स्वरूपी म्हणलं नाही. खरं पटत, पण टाइम लागतो, कारण ते ऐकेलच नसतं कधी. त्याचा तरी काय दोष, त्यांना बिचाराने ऐकेलच नसतं. आपण कसं काय देव, सामान्य याचा देव सोडा. महानुभवचा एक महाराज होता, त्याचं आमचं ह्याच मुद्द्यावरून बरंच झालं होतं. असं म्हणायचं माणूस कसं काय देव होईन बा. अरे म्हणलं माणूस देव आहे स्वरूप, त्याचं व्हायचा काय विषय नाही म्हणले. आणि मग माणूस जर देव येतं मग एवढी भक्ती काल करायची म्हणले, मग एवढी आश्रमान बांधगडीने हे ते काय लागत म्हणले. पण तो ऐकानच ना, तर म्हणे माणूस कुठं देव असतो का, माणूस कस काय देव होईल, माणूस कस काय देव होईल असं म्हणायचं. त्याला काही कळानच ना. अरे म्हणलं मग त्याला ते गीताच मानते फक्त, दुसऱ्याने काही मानते. त्याला गीताप्रमाणे ती हरिपाठ फिरीपण पांडुरंगाचा त्याला राग त्यांना. आता बिचारायला माहितीच नाही कृष्णाचा आलाय पांडुरंग उभा राहायला, नाही का. द्वैती आहे ती, आपल्याला काही त्याच्याशी आहे नाही बिचाऱ्यांचा. पण त्याला हे गीतेचा श्लोक सांगितले होते, डोकंच ठिकाणीवर आलं. ममाय वंशी जीवलोकी जीव होता सनातना. अरे जगाचा वापस सांगतो माझे अंशी म्हणून. हे माझेच लेकर आहे, आपल्याला त्याचं नातं सांगितलं ना. आपला बाप जर देव आहे तर मग आपण त्याचं स्वरूप नाही का, स्वरूपाना देव आहे म्हणलं, देहाना नाही. ते देहाना मान, त्यांना देव वेगळा ना आत्मा वेगळे हेच त्या बिचाऱ्याला माहिती नाही तर काय माहिती. देह हे आपलं स्वरूप नाही, आत्मा हे आपलं स्वरूप आहे हेच माहिती नाही ना. ज्ञान म्हणजे इतका अज्ञानी. कपडे बदलून लाख रांगोळी करून आपल्या खोरापणारे बाय बरे नाही का मग. हा, असं म्हणजे जडून घेतलं त्यांना, जडून. हा, पाप पुण्य अंगी घेतले जडून. त्याला तो हेच करून घेतलं त्यानं असं पार. वर्मनेने कोण करिता तो. खरं वर्म संतांकडे असतं. फार वर्म सोपं असतं पूर्वीच्या काळामध्ये. आता आपण सगळे त्याच्यातलेच आहे ना. त्या मोटरी होत्या पहिल्या, किल्ल्या बिल्ल्या राहायचे, त्यांना हवा धरायची आणि त्या मोटरी. काही एरिनला तर फार असं उतरून खाली जावं लागत हवा काढायला. मोटरीत पाणी बी आहे, विहिरीतही पाणी आहे,
लाईट आहे, मोटर चालू होती, पण पाणी काय फेकीत नाही. हं, आता काही नाही, सगळं आहे ना पार कम्प्लीट. हं. काहीच कमी नाही. एखादं म्हणा आता विहिरीत पाणी आहे, मोटरीचं पाणी आहे, लाईट आहे, मोटर चालू आहे, पाणी पण येत नाही. किती दिवस वाट पाहिली पाणी, जळून जाईन पण पाणी नाही येणार. आणि एखादा शहाणा शेतकरी असा, त्याला वर्म माहीत असा, तो म्हणा थांब, काय नाही फक्त ती हवा काढावं लागेल. तशी आपली हवा काढावं लागेल. पूनम कुठे गेली गड्या आज? पूनम भाभी ते ऐकू राहिलं वाटतं, पण काय पाय मुरगाळला का काय काय नाही, फ्रॅक्चर झाला का मुरगाळला. मग आता तर काही डॉक्टरही पंढरपूरला जाईल म्हणा, कसं काय आहे भाऊ. आहे का? हा. वर्म नाही का, काय नाही, ती किल्ली फिरवली आणि एकदा हवा निघाली, दावा म्हणले बटन, चाललं ना पाणी. म्हणजे वर्म आहे ना, वर्म आहे. व्यवहारात जर वर्म आहे, परमार्थ युक्तीचा आहे का दांडगाईचा आहे? या देहाच्या बांधोडी न पडिजे, सुख दुःखाच्या सागरी न बुडीजे, सुखे सुखरूपा घडीजे माझ्या अंगा. ही संन्यास युक्ती सोपारी दिली तुझं, युक्ती आहे. संन्यासी युक्ती आहे. हा संन्यास, मी ब्रह्मरूप आहे, मी आत्मस्वरूप आहे, आणि मी माझी आईशी आठवण, मी आणि माझं गेलं का तो संन्यासी झालाच. आणि मी आणि माझं आलं, अहम ममतेच्या आलवडी सवडी, माते न पावतीच बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी डोळत ठेली नव्या अध्यायामध्ये. मी आणि माझं, मी आणि माझं, मी इथं तेच म्हणलंय ना, मग काय वेगळं म्हणलंय? घेऊन या छंद माझी माझी. पाप पुण्य अंगी जडून घेतला ना. पाप पुण्य हे देहाचे धर्म आहे का आत्म्याचे धर्म आहे? आत्म्याला काय पाप आणि पुण्य? मार म्हणले एवढे बी. देव काय म्हणला अर्जुनाला? तो म्हणला मी काय भस्मसूर आहे का? अरे ज्यानं मला धनुर्विद्या शिकवली, या भीष्माचार्य पितामह या नावाला लहानचं मोठं केलं म्हणले, आणि मला पाप करायला सांगतो का? पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनच बोलतो का देव बोलतो? पहिल्या अध्यायात अर्जुनच बोलतो. एवढे मारल्यावर साधं पाप होईन का? एक मारला तर खुनाची शिक्षा होती, फाशी होती, आणि एवढे मारायचे 18 औक्षणी सैन्य, आणि मार म्हणले तुला काय करायचं? क्षत्रिय म्हणले तू. त्याला तरी पटलं का एवढं? नाही ना. सहजासहजी अर्जुनाला नाही पटलं तर ह्या अर्जुनाला का पटायचं नाही का? आणि मग तुझा म्हणला शिष्य असते हम, मग त्याला हेच वर्म सांगितलं. अरे आत्मा मरत नाही भाऊ. न जायते न म्रियते नैनं चंदंती शस्त्राणी नैनंद. नाही का? ते काय करते? फक्त कपडे बदलित आहे ना, कपडे बदलितोय आत्मा फक्त. जशी अवस्था बदलती, लहानपण गेलं का तरुणपण येते, तरुणपण गेलं का म्हातारपण येते, आणि शरीर आहे ते सगळं तेच आहे ना. तशी अवस्था बदलली तसं आत्म्याचं हे वरचं कपडा बदलतोय फक्त. जुनं शरीर झालं की ते टाकून देतं, पुन्हा नवीन शरीर धारण करतो जीव. पण जीवन देखे मरण, जीवाला मरण नाही आतल्या वस्तूला. तसं त्यानं हे करून घेतलंय, ते जडून घेतले. याला वर्म माहिती नाही. संतांकडे वर्म असतं, संतांकडे वर्म असतं. अशी संत हा, मी माझ्या कल्पनेने झालो से पांगुळ.
काय अभंग आहे महाराज. येवोनी गुरुनाथे माथा ठेवीला करू अज्ञान तिमिर गेले. काय पुढं. शुद्ध मार्ग साचारू. शुद्ध मार्ग साचारू. ज्या व्यक्ती धर्म जागो गुरु महिमा दिही दावीला देव. निवारोनी भवर जाळी. निवारण केलं नाही अज्ञान. भवर जाळी म्हणजे अज्ञान. काय अभंग आहे संतांची. बापरे बाप. लईच भारी अभंग. लईच भारी अभंग येतो. निवांत पाहायला पाहिजे असं. निवांत शांत डोक्याना बेस्ट पैकी असं त्याच्यावर हे करायला पाहिजे. तात्पर्य मुक्त होता परी बळी झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. पाप पुण्यांगी घेतले जडून वर्मनेने कोण करीता. वर्म नसतं आणि साधूकडे काय वर्म असतं. पंचदशी मधलं उदाहरण सांगितलं होतं तुम्हाला. पंचदशी ग्रंथामध्ये भ्रम किती याला कारण असतं दुःखाला. भ्रांती, अज्ञान, कल्पना, अविद्या. ते चालले होते नदीच्या पलीकड. पोहून गेले ना पलीकड 10 जण. पण म्हणले आपण हाय का सगळे पहा म्हणले. एवढ्या पाण्यात बुडाला बिडाला मोजून पहा म्हणले. मग त्याशी लाईनीत उभे करायचे आणि एक जण मोजायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9. ते 9च भरायचे ना. हा इकडे उभा होता ना. आणि एक तर मेला रे म्हणले आपलं पाण्यातून. एकमेकाचे गळे धरून रडायचे मोठमोठे ना ते. नाही तर म्हणले एखाद्या वेळेस मोजायची का चूक झाली असं थांब मी मोजितो म्हणायचे. ते पुन्हा उभे करायचे पुन्हा मोजायचे. आता ते 9च भरतील का किती भरतील. सगळ्यांची पाळी झाली ना. ते पुन्हा रडायचे. एक महात्मा चालला होता. तुम्हाला काय झालं म्हणले. रडायला चांगले दिसते तुम्ही. चांगले धरधाकट दिसतात म्हणले. रडायला काय झालं तुम्हाला. म्हणले आमच्यातलं एक बुडाला मेला म्हणले. आता आम्हाला सुतक पडलं म्हणले. त्याच्यामुळे रडत आम्ही. म्हणजे मग तुम्ही कुठं चालले होते काय सगळं विचारलं. एक जण पाण्यात बुडाला म्हणले नदीमध्ये. साधूच्या आलं लक्षात. समोर उभा राहून मोजित होता ना. म्हणजे किती भरात आहेत तुम्ही. 9च भरात आहेत. राबर उभी म्हणे सगळे तुम्ही. मग महात्म्यानं मोजले. हा 1 2 3 4 5 6 7 8 9. आणि जो दावा होता त्याच्या खडाडशीर ठेवून दिली. हा दावा आहे म्हणले. आता गेला का नाही खटका. मग आता त्यानं काय कुठून आणला का तो दावा. का काही त्याला काही 1,00,000-2 रुपये लागले का काही बनवला का काही पुतळा बनवला. वर्म आहे ना. साधूकडे वर्म आहे ना. वर्मनेने कोण करीता तो. साधूकडे वर्म असतं. युक्ती असते. बिनभांडवली धंदा असतो. तसं पाहिलं तर धंदा बिनभांडवली आहे. आणि नाहीतरी डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर का काय आपल्याला काय लई असे काय दगड बिगड उचलून काय एवढे करतो का. किती सोपं वर्म असतं. एक इंजेक्शन मारलं का आपल्याला लगेच बरं वाटतंय. पण घरी जमत आहे का आपल्याला. वर्म नाही ना आपल्याकडं. एखाद्याच्याकडं मेडिकल आहे पण नेमकं औषध कोणतं द्यायचं याचं वर्म आहे त्याच्याकडं. एखादा मला धरी मेडिकल चावी तुझ्याकडं. हा चावी असून काय उपयोग आहे त्याचा. हा पाहुण्याच मेडिकल सांगतो मला तुला लई दुखत ना ही घे चावी तुला लागन तेवढी औषध पे. हा काय लागलं तर पैसे देऊ नको. हा
तसा तरी काही दिवस राहील. त्याला काय थोडं औषध जास्त झालं का लागलं फिरायला. व्यवहारात वर्म आहे, व्यवहारात जर वर्म आहे मग परमार्थात काय, परमार्थामध्ये काय असं काय. महाराज म्हणले तो काय सहसाध्य आहे का कष्ट साध्य आहे. आणि कष्ट साध्य असतं ते खडी फोडणार लवकर प्राप्त झाला असता ना. हा एवढ्या उन्हात आणायचे खडी फोडी त्यात ते लवकर वर्म आहे त्याच्यावालं. वर्म ती एक आहे दृढ धरावा भाव. जे परमार्थ समजून घेण्याचा विषय त्याच्याकरता अभंग लिहून ठेवले आपल्याकरता. मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे पाप पुण्याअंगी घेतले जडून. जडून म्हणजे असं वेल्डिंग केल्यासारखी गंमत झाली. जडून वर्मनेने कोण करिता तो. आणि याच्यामुळं काय झालं, तुका म्हणे गेले व्यर्थ वायावी. मग काय व्यर्थ गेला नाही यालपाटा. मग एवढं भगवंताना उत्तम शरीर दिलं. बरं महाराष्ट्रात दिलं, संताच्या भूमीत दिलं. पण वर्म जर चुकलं तर चुकल्या वर्म फेरा पडे. मग भगवंता काय कर्मानुसार गाढवाचा भेटतो, कुत्र्याचा भेटतो का मांजराचा भेटतो का काय भगवान जाणे. इथून निसटल्यावर नाही मग परत, इथून एकदा निसटल्यावर परत मग पुन्हा नाही. ते वन वे मध्ये जसं वळता येत नाही ना कुणीकडे बी, मोठ्या सिटीमध्ये माग वळायला जागाच नसती. कुठंतरी सिग्नल फिग्नल काय असेल तिथं सोय तिथंच, बाकी मागं फिरता नाही येत. मागं गाड्याच असते सारख्या, गाडीला गाडी लागेल तसंच ये मग. हा ये शरीर पडलं का लगेच दुसरं आहे मध्ये कुठं चान्स आहे परत. मडकं फुटलं तरच त्याला विश्रांती, नाही तर मग चालूच राहत. मडकं फुटणं म्हणजे ते आहे ना, फुडीला घट फिरविला घट महावाक्य ध्वनी बॉम्ब झाली. ते बॉम्ब मारायला लागते आपल्याला. मारा म्हणते बॉम्ब. काय विचारायला मग बॉम्ब माहिती काय बॉम्ब येईन काय नाही. अवस्था पण अभंग येतो का काय असं काय चालतंय. संतांचं चालतंय, त्याला अडचण नाही म्हणायला. पण त्याची स्थिती काय कळायची कोणाला. झाला प्रेतरूप शरीराचा भाव जिवंत असताना वैराग्याच्या शिनी लागल्या शरीरा. काय म्हणले चालला आमचं गिराईक रडती रात्रंदिवस कामक्रोध म्हणे हाय हाय मला. काय अवस्था आहे ती एक धगधगीत वैराग्य. देहात असतानाच देह तादात्म्य सुटले नाही का. किती दृष्टांत ज्ञानेश्वरीत आले भारी भारी. काय वैराग्य असतं. कुत्र्यानं काय केलेला कार्यक्रम पाहिल्यावर कसं होतं, मळमळतं ना. आपण नाक दाबून जातो एक तर नाही तर पाहत तरी नाही त्याच्याकडं. तसं याच्याबद्दल व्हावं म्हणले. याला वैराग्य म्हणतात. वैराग्य म्हणजे काय, वैराग्य म्हणजे त्याग नाही. वैराग्य म्हणजे सुद्धा वर्मच नसतं नाही का. शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, तुका म्हणे गेले व्यर्थ वायावीन जैसा मृगशेन मृगजळी. आता मृगजळ आणि त्याच्या मागं पळतही हरिण नाही का. आता त्याला पाणी मिळन का शीन होईन. आपल्याला तरी काय होणार आहे, शीन सोडून दुसरं काय पात्रात पडणार आहे जर वर्म चुकलं तर. बरं आता तर वस्तू हातात आली, आता काय मुक्त झालोच आपण. फक्त निश्चय करायचं म्हणून साधना करायची.
वस्तू आपल्या हातातच आहे. आता काय भेव आहे का आपल्याला? काय काही कुठून आणायचं आहे का? कोणाला पाहायचं आहे? आता गाठही घेऊ नका ना ज्यांना दिली त्याची. काय गाठ घ्यायचं काम आहे? काय फक्त चिंतन करायचं. वस्तूच आपली ती आहे ना. ती वस्तू सामर्थ्य शक्ती आहे ना. त्या वस्तूमध्ये अशी एवढी शक्ती आहे, जी अर्जुनाला दिली ती शक्ती आपल्याकडे ना. का वेगळी शक्ती आहे का? नाही ना, तीच शक्ती आहे. त्याचं ज्ञान करून घ्यायचं. त्याच्याकरता सत्संग आहे. बिनु सत्संग विवेक न होई. सत्संग हा फार श्रेष्ठ आहे. जगद्गुरु तुकोबर आहे. सत्संगच मागतात का? सत्संगाना श्रवणाना मुक्त होतो जीव. जसं त्या हरणाची गंमत आहे. आता किती पळाल्यावर पाण्याची तिची गाठ होईन बरं? मृगजळाचं पाणी आहे का? आपण किती दिवस पळवलं म्हणून आपण याच्यामध्ये तृप्त होऊ? ऐकतच नाही हो पण जीव. सांगणारी गेले बिचारे, परत गेले. ज्याच्याकरता आले होते ना सांगायला, सांगून 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 नाही ऐकत जीव. नाईलाज होतो, नाईलाज होतो महात्म्याचा, नाईलाज होतो. महात्मा परत जातो वैकुंठामध्ये. देव म्हणला, अरे जा तुमचं तरी ऐका का म्हणे माझं झाडीले निरोपा. जीवाला असं वाटतं काय आपल्यासारखाच माणूस आहे हा ना, आपल्यापेक्षा काय वेगळा, याला काय बा, हा काय मरणार नाही काय म्हणते नाही का. किती जीवाच्या ठिकाणी अज्ञान आहे. काय फरक आहे मध्ये याच्यामध्ये ना आपल्यामध्ये? हाय भाकरीच खातोय, काय वेगळं काय? माऊलीच्या वेळेस होती, साधेच वेळेस असतील का काय? असं काय चक्र बिक्र घेऊन नाही ना आले ते? हा, चक्र होतं त्यावेळेस त्यांच्याकडं? नाही ना. साधे वेळेस आले म्हणून तर त्यांना एवढं त्रास ना. आले म्हणले, दादा आपण तर ज्ञान सांगायला आलो नाही, लोक तर आपल्याला काही ऐकूनच घ्यायला तयार नाही म्हणले. हा, अज्ञानी लोकांना चमत्काराचा झटका दाखवला म्हणजे गोडीत नाही ऐकायची. मग ज्ञानेश्वर महाराज की जय, निवृत्तीनाथ महाराज मग खांद्यावर घेऊन नाचायला लागले. अज्ञानाला चमत्कार म्हणल्यावर आई चरित होतो, 100 गोळा करून आणि मग चला टाइम संपला आपला. तुकाराम महाराजांचं जे अभंग आहे ना, त्याला काही टाइम पुरत नसतो. अभंगाचं फार कसं आहे, ज्ञानेश्वरी त्यांच्या मुखातून आलेली ना सोप्या भाषेमध्ये. आता आपण ज्ञानेश्वरीचे प्रमाण पाहिले, सगळे प्रमाण पाहिले. काय एकच सांगायचं असतं सगळ्या साधूला, वेगळं काहीच सांगायचं नसतं कोणालाच. ज्ञानेश्वरीतूनही तेच सांगायचं, गीतेतूनही तेच, रामायणातून तेच, महाभारतातूनही तेच, भागवतातूनही तेच, हरिपाठातूनही तेच, सगळ्यातून सांगायचं तेवढं एकच. जे पहिल्याच 24 सांगितलं, जे पहिल्या 24 सांगितलं ना, तेच आख्य ज्ञानेश्वरीत सांगितलं. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद आत्मरूपा. तेवढं आत्म्याचं स्वरूप सांगण्याकरता ज्ञानेश्वरी. तर तो आत्मस्वरूपी झाला मोकळा. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हरी. चाहिए